कुलदेवीचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत कुलदेवी ही कुटुंबाची रक्षण करती, संकट निवारक आणि समृद्धी देणारी मानली जाते. पिढ्यानोपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही कुटुंबाचे आध्यात्मिक बंध जपते. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सांगण्यावरून किंवा पिढ्यानुसार चालत आलेल्या परंपरेतून कुलदेवीची माहिती मिळते. कुलदेवीची उपासना का करावी? कुलदेवीची उपासना केल्याने कुटुंबातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात शांती नांदते आणि कुटुंबाचे रक्षण होते. यामुळे आरोग्य, धनधान्य आणि संततीसंबंधी सुख मिळते. वंशरक्षण आणि कुलधर्म टिकवणे घरातील शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभ प्राप्त होते. उपासनेने कौटुंबिक ऐक्य वाढते, आर्थिक प्रगती होते आणि संकटांवर मात करण्याची ताकद मिळते. कुलदेवीची पूजा कशी करावी? सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजन करावे. पवित्र पाण्याने शुद्धी करून देवीसमोर दीप लावून फुले, नारळ, तांदूळ, नैवेद्य अर्पण करावा. मन शांत ठेवून प्रार्थना करावी. पौर्णिमा, शुक्रवार किंवा नवरात्रीचे दिवस विशेष मानले जातात. पूजेच्या वेळी शुद्ध मन, स्वच्छता आणि नियमांचे पालन आवश्यक आहे. खोट्या भावनेने किंवा अपवित्र वस्तूंनी पूजा टाळावी. पूजेची योग्य वेळ पाळावी. पूजेतील आवश्यक साहित्य वापरावे. पूजेचा विधी आणि नियम स्वतः आखून घ्यावा. स्वच्छता राखून गोड नैवेद्याचा प्रसाद सर्व कुटुंबियांना वाटावा आणि आपल्या परंपरेचे पालन करावे. पूजेच्या सातत्याचे खूप महत्त्व आहे. कुलदेवीचा मंत्र कोणता आहे? सर्वसामान्यतः ओम ऐं ह्रीं क्लीं कुलदेव्यै नमः हा मंत्र सर्व कुलदेवतांसाठी जपला जातो. हा मंत्र 108 वेळा जपल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. मंत्रजप सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी सर्वात प्रभावी असल्याने मंत्रोच्चाराचे फायदे प्राप्त होतात. कुलदेवी हवनाचे आध्यात्मिक अनन्य महत्त्व आहे. हवन यागाने स्वतःचे अथवा कुटुंबाचे पापक्षालन व आध्यात्मिक ऊर्जा शुद्धीकरण होते. यामुळे देवीची कृपा वेगाने लाभते. कुलाचार पद्धतीनुसार वर्षातून किमान एकदा तरी हवन करणे शुभ मानले जाते. कुलदेवीची नियमित उपासना ही केवळ धार्मिक कर्तव्य नसून कुटुंबाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे. सातत्याने पूजा केल्याने देवीची अनंत कृपा लाभते.